या बैठकीकडे आपलं लक्ष असेल याच अनुषंगाने पुढची बातमी आहे। मुलाची प्रकृती ठीक नसल्यानं ओमराजे बैठकीला गैरहजर असं कैलास पाटील यांनी सांगितलंय। बैठकीला हजर राहणार नसल्याचं आधीच कळवलं होतं असंही कैलास पाटलांनी स्पष्ट केलंय। ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये तथ्य वाटत नाही असंही कैलास पाटलांनी स्पष्ट केलंय। खासदार ओमराजे निंबाळकर झालं एकदम एकनिष्ठ आणि उद्धव साहेबांच्या जवळचे समजलं जातात। पण अलीकडच्या काळामध्ये ओमराजेंचं नाव सुद्धा कंटिन्यूली येत आहे की बाबा हे पण शिवसेनेत जात आहेत। काय वाटतं आपल्याला? मला तरी वाटत नाही चर्चा ह्या अफवा किंवा चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून आहेत ऑपरेशन टायगरच्या बाबतीत। म्हणजे बऱ्याचदा उघड झालेले आहेत, बऱ्याचदा म्हणजे आपल्या माध्यमाच्या माध्यमातूनही बऱ्याचदा बघायला मिळालेत। पण असं काही होणार नाही असं मला वाटतं। 7 खासदार जाणार आहेत असं होणार नाही असं मला वाटतं। बरं, मला तरी वाटतं असं होणार नाही। मग दादा उपस्थित नव्हते, 2-3 बैठका झाल्या असं? एकच बैठक होती ना, आणि त्या दिवशीच्या बैठकीला त्यांचा लहान मुलगा आजारी होता, त्यामुळं ते उपस्थित नव्हते त्यांनी सांगितलेलं होतं। बरं, पण ह्याच्यात काय तथ्य नाही? मला तरी वाटतं ह्यात काही तथ्य नाही, असं काही होणार नाही। पण वारंवार चर्चा का होत? तोच प्रश्न आहे मला पडलेला आहे की वारंवार चर्चा का होतात। कदाचित म्हणजे मला माहित नाही व चर्चा का होता, चर्चा का पसरवतात, ह्या बाबतीत चर्चा करणाऱ्यांनीच ह्यात हे करणं गरजेचं असं मला वाटतं। म्हणजे अगदी